आणि बारामती पाठोपाठ आता चिंचवडच्या मतदारसंघात सुद्धा गृहकलह रंगण्याचा अंदाज व्यक्त होतोय। दिवंगत लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी आपणच आहोत, त्यामुळे निवडणूक आपणच लढू असं अश्विनी जगताप म्हणतात। तर या मतदारसंघावरती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही दावा केलाय। एकीकडे दीर आणि वहिनी यांच्यात असा गृहकलह पेटलेला असताना भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी मात्र या दोघांनाही उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली आहे। हे दोघेही गृहकलह असल्याचं दाखवतात, मात्र ते आतून एकच आहे, ते पक्षावरती दबाव टाकतायत असा दावा थोरात यांचा आहे। साहेबांची उत्तराधिकारी म्हणून मीच दावेदार असणार आहे, कारण साहेबांनंतर सुद्धा मलाच पक्षाने मान दिलेला होता आणि त्याच्यानंतर साहेबांची राहिलेली जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये साहेबांचे जे राहिलेले अधुरे प्रश्न होते ते पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, नव्हे ते प्रयत्न मी पूर्णपणे केलेले आहे। त्याच्यामध्ये 12.5%चा प्रश्न असेल, उन्हाळ्याचा मोठा कचरा टेपोचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आपला हे जा शास्तीकराचा प्रश्न असेल, मी आल्यानंतर तो लगेच मार्गी लागलेला आहे। पक्षाकडे मागणी आहे का नाहीये हे वेळ आल्यावरच मी सांगेल, पण मी स्वतः इच्छुक आहे। तुम्ही काही झालं तरी लढणार आहात? हो, मी स्वतः इच्छुक आहे। लढणार आहात का? हो, मी लढणार आहे। अश्विनी जगताप जर असतील समोर तर ते वेळ आल्यावर काळ आल्यावर आपण ठरवूया। माझ्या मते दोघांचा जो ग्रहकलह दिसत आहे, दोघांमध्ये रस्सीखेच दिसते, यामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं नुकसान होते आणि येणाऱ्या या विधानसभा तोंडावर असताना कार्यकर्त्याचं खच्चीकरण होते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे भाजपमध्ये दिसलेलं हे नेत्यांचं गृहकलह हे पक्षासाठी घातक आहे। पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं हे दोघं एकच आहेत आणि घरामधील दोघं एकच असल्यामुळे सत्ता राखण्यासाठी दोघं आपापली वेगवेगळी भूमिका मांडत असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।